today's story is a real man, खरा माणूस. Story starts like this. Someone asked the richest man in the world, Bill Gates, is there anyone richer than you in the world? Okay. Bill Gates replied, yes, there is a person who is richer than me. He then narrated a story. It was during the time when I wasn't rich or famous. तर मग काय झालं माहिती आहे का, एका वेळी जगातल्या सर्वात श्रीमंत माणूस बिल गेट्स याला एका रिपोर्टरने प्रश्न विचारला की या जगामध्ये तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणी आहे का. बिल गेट्स म्हणले हो, एक माणूस आहे जो माझ्यापेक्षा पण श्रीमंत आहे. बाकीचे जण आश्चर्यचकित झाले. त्यांनीच प्रश्न विचारला होता पण त्यांना वाटलं की यांनी उत्तर देणार नाही म्हणून यांनी हो म्हणून उत्तर दिलं म्हणून सगळेजण आश्चर्यचकित झाले. मग नंतर बिल गेट्सनेच म्हणले, एक गोष्ट सांगली त्याने की एक वेळ असा होता जेव्हा की मी श्रीमंत नव्हतो आणि तितका फेमस पण नव्हतो. त्यावेळी काय झालं बघा, I was at the New York airport when I saw a newspaper vendor. I went to buy one newspaper but found that I didn't have enough change. So I left the idea of buying and returned it to the vendor. I told him of not having the change. The vendor said, I'm giving you this for free. On his insistence, I took the newspaper. Coincidentally, after 2 to 3 months, I landed at the same airport and again I was short of the change for a newspaper. Okay, I was short of a change for a newspaper. तर मग काय झालं माहिती आहे का, एकदा बिल गेट्स न्यूयॉर्कच्या एअरपोर्टला होता आणि त्या एअरपोर्टमधून त्याने जसाच बाहेर आला तेव्हा त्याला एक पेपर विकणारा दिसला. आता आपण जे बिझनेसमध्ये माणसं असतात नाही तर कोणती तुम्ही जरी एक्झाम देत असाल तर न्यूजपेपर वाचा म्हणतात, हो की नाही. न्यूजपेपर महत्त्वाचा असतो. त्याला न्यूजपेपर दिसला, विकणारा माणूस, त्याने तिथे गेला तो न्यूजपेपर विकत घेण्यासाठी. त्याने गेल्यानंतर बघला तर काय त्याच्याकडे चेंज नव्हते आणि न्यूजपेपरची व्हॅल्यू काय असते, 1-2-3 रुपयामध्ये मिळून जातो तो. मग चेंज नसल्यामुळे त्यानं म्हणला राहू दे आता विकत घ्यावं नाही. त्यानं तो पेपर वापस देऊन दिला त्याला आणि म्हणला की माझ्याकडे चेंज नाही. त्या माणसाने म्हणलं साहेब हे घेऊन टाका तुम्ही फ्रीमध्ये. यानं म्हणलं अरे असं कसं का, नको राहू दे. त्यानं म्हणलं साहेब घेऊन टाका तुम्ही, माझ्याकडून आहे फ्रीमध्ये. आता त्याने इतकं म्हणल्यामुळं यानं घेऊनच टाकला तो पेपर. आणि काय झालं माहिती आहे का, 2 ते 3 महिन्यानंतर यानं पुन्हा त्याच एअरपोर्टला तेच त्याच्याकडे चिल्लर नव्हते पुन्हा त्या न्यूजपेपरवाल्याकडे. म्हणजे की त्यानं त्या न्यूजपेपरवाल्याकडे गेला आणि त्याच्याकडे चेंज नव्हते. द वेंडर ऑफर्ड द न्यूजपेपर अगेन. I refused and said, I can't take it for I don't have change today too. He said, you can take it. I'm sharing this from my profit. I won't be at loss. I took the newspaper. After 19 years, I became famous and known by people. Suddenly, I remembered that vendor. I began searching for him, and after 2 months of searching, I found him. तर मग काय झालं माहिती आहे का, तो जो सगळ्यात पहिला आहे ना, त्यानं दुसऱ्या बार गेला तेव्हाही त्याच्याकडे चिल्लर नव्हते ना. तर मग तो जो विक्रेता होता, जो न्यूजपेपर विकणारा जो होता, त्यानं म्हणला साहेब घेऊन टाका पेपर. यानं म्हणला नाही, आज पण माझ्याकडे चिल्लर नाही, मी घेऊ शकत नाही. त्यानं म्हणला साहेब घेऊन टाका, मला जो प्रॉफिट असतो ना त्याच्यामधून मी तुम्हाला देत आहे, मला काही लॉस होणार नाही. तसं म्हणल्यानंतर यानं न्यूजपेपर घेतला आणि आता 19 वर्ष झाले होते. यानं आता फेमस झालता आणि याला खूप माणसं ओळखत होते. याला अचानक त्या माणसाची आठवण आली आणि यानं त्या माणसाला शोधायला लागला. 2 महिन्यानंतर त्याला तो माणूस सापडला. देन आय आस्क्ड हिम, डू यू नो मी? ही सेड, यस, यू आर बिल गेट्स. आय आस्क्ड हिम अगेन, डू यू रिमेंबर वन्स यू गेव मी अ न्यूजपेपर फॉर फ्री? द वेंडर सेड, यस, आय रिमेंबर, I gave you twice. I said, I want to repay the help you had offered me that time. Whatever you want in your life, tell me, I shall fulfill it. ठीक आहे. तर मग बिल गेट्स त्याच्याकडे गेला आणि म्हणला, त्याला विचारला की तुला माहित आहे का मी कोण आहे? त्या माणसाने म्हणलं हो, तुम्ही बिल गेट्स आहात. त्याने पुन्हा विचारलं, नाही, तुला माहित आहे का तू मला एकदा आहे ना न्यूजपेपर फ्रीमध्ये दिलता? त्या माणसाने म्हणलं हो, मला माहित आहे, तुम्हाला 2दा न्यूजपेपर फ्रीमध्ये दिलतो. त्याने म्हणले की मग मी इथे तू मला मदत केली त्यावेळी, मी आता तुला तू मला मदत केला म्हणून तुला जे पाहिजे ते देण्यासाठी आलेला आहे. सांग तुला काय पाहिजे. आता यानं जगातला सर्वात श्रीमंत आहे ना, ते पुढेला माणूस जे म्हणेल ते यानं देऊ शकणार, हो की नाही. द वेंडर सेड, सर, डोंट यू थिंक दॅट बाय डुईंग सो यू वोंट बी एबल टू मॅच माय हेल्प? आय आस्क्ड व्हाय? ही सेड,
I had helped you when I was poor newspaper vendor, and you are trying to help me now when you have become the richest man in the world. How can you match my help? How can your help match mine? त्या माणसाने म्हणलं की सर, तुम्हाला वाटत नाही का की मी जी तुम्हाला जी मदत केलो त्याला मॅच करू शकणार नाही, तितकी मदत करू शकणार नाही तुम्ही मला. आता विचार करा ना, यानं फक्त न्यूजपेपरच दिलाय, याची हे मदत आता जगातला सर्वात श्रीमंत माणूस मॅच करू शकणार नाही का? करू शकणार ना. मग यानं असं का म्हणलं? बिल गेट्स आश्चर्यचकित झाला. यानं म्हणलं असं का म्हणतोस? पुढला माणूस म्हणला, सर, मी जेव्हा गरीब होतो, जेव्हा मी न्यूजपेपर विकत होतो, वर्तमानपत्र विकत होतो, तेव्हा मी तुम्हाला मदत केलो. आणि आता जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत झाल्या, तेव्हा तुम्ही मला येऊन मदत करत आहात. तुम्ही कसं माझी मदत मॅच करणार? मी जेवढी मदत केलो तसं मला कसं करू शकणार? That day I realized that the newspaper vendor is richer than I am because he didn't want to become the rich to help someone. People need to understand that the truly rich are those who possess a rich heart rather than lots of money. It's really very important to have a rich heart to help others. ठीक आहे. आणि त्या दिवशी त्याला कळालं की तो जो वर्तमानपत्र विकणारा होता ना, तो त्याच्यापेक्षा श्रीमंत होता. कारण त्याला वाट पाहावं लागली नाही, दुसऱ्याला मदत करण्यासाठी त्याला वाट पाहावं लागली नाही की त्याला श्रीमंत होण्याची वाट पाहावं लागली नाही. बरं का, दुसऱ्याला मदत करायची, चला आपण श्रीमंत होण्याची वाट पाहिली नाही, त्यांना डायरेक्ट मदत केली. ओके, म्हणजे दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज लागत नसते, तुमच्याकडे जी आहे त्याची मदत करायची. सिद्धार्थ सरांचं एक वाक्य आहे, जो मेरे पास है वो मेरे लिए खास है. अभ्यासामध्ये आणि जीवनामध्ये वाक्य खूप चांगलं आहे. अभ्यास करायचा आहे, जो मेरे पास है वो मेरे लिए खास है. आज सब्जेक्ट WH पाठ केले, तेच बोलायला लागायचे. मला बाकीचं पाठ नाही ना, काय फरक पडत नाही, मी याच्यापासूनच बोलायला लागणार असं म्हणायचं. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार दुसऱ्याला मदत करत राहा. तुम्हाला आज काय पाठ आहे, सब्जेक्ट WH, ते तुमच्या मित्राला शिकवायला लागा. म्हणायचं, आज मी तुला इंग्रजी लँग्वेज मधले सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगणार आहे, जे तुला इथून ते लास्टपर्यंत स्पोकन इंग्लिशमध्ये कामाला येणार आहे. पूर्ण जगामध्ये कुठेही जाय, हे इंग्रजीचा भाग तुला सगळ्यात महत्त्वाचा आहे असं सांगायचं. आणि बरोबर आहेच, सब्जेक्ट कोणत्या वाक्यामध्ये नसतो, प्रत्येक वाक्यामध्ये असतो. म्हणजे इंग्रजी भाषेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे? सब्जेक्ट्स आहे. आणि तो तुम्ही समजून सांगणारा, असं म्हणून आहे ना, समजून सांगायचं त्याला, आणि मग तुम्हाला पाठवून जाणार, हो की नाही? अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास करायला लागला तर तुमचा फायदा होणार. आता मग इतकं सांगतो, आपलं जे चॅनेल आहे, मी चॅनेल तयार केलं आहे, मी 2 चॅनेल्स तयार केलं आहे, एक न्यायमूर्ती सर म्हणून आणि जी सिद्धार्थ इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी म्हणून. त्या दोन्ही चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा. प्रत्येक जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओला बघले की लाईक करत जा, म्हणजे अल्गोरिथम म्हणजे माझा व्हिडिओ वर जाणार. इतकं सांगून आजच्या क्लासला तुम्ही प्रेझेंट राहिले म्हणून थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, टाटा, सायोनारा. ओके, गुड बाय, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इवनिंग, गुड नाईट. Thank you for watching my video. If you like this video, please like, subscribe and share it with all of your friends and families. और अगर आपको ऐसे ही तरीके से स्पोकन इंग्लिश सीखनी है और इसका क्लास लगाना है तो हमारे ऑनलाइन क्लासेस होते हैं. माय नंबर इज़ 9423208724 एंड जी सिद्धार्थ सर्स नंबर इज़ 9423208723. अगर आपको ऑनलाइन क्लास करना है तो इस पर कॉन्टैक्ट कीजिए. सी यू इन द नेक्स्ट वीडियो.